Hello students, welcome to my YouTube channel. Today's lecture is on very important topic, how to qualify GPAT in 60 days. Many students ask me, Madam, is it really possible to qualify GPAT in just 60 days? My answer is yes, if you follow a smart, focused and disciplined strategy. I am assistant professor in pharmacy, and in this lecture I will share a practical 60-day GPAT strategy based on syllabus analysis, previous year question paper and student mistakes. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण बघूयात की या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठले कुठले टॉपिक्स डिस्कस करायचे आहे. तर फर्स्ट म्हणजे व्हॉट इज GPAT, सेकंड एलिजिबिलिटी अँड इम्पॉर्टंट डेट्स, थर्ड exam pattern, detailed syllabus breakdown, study plan, preparation tips and strategies, best book and online resources, common mistakes to avoid, motivation and success tip to qualify GPAT. विद्यार्थी मित्रांनो, GPAT ही एक्झाम काय आहे हे सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. तर GPAT ही ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. हिचा पर्पज काय आहे तर एमफार्मला ॲडमिशन घ्यायचं आणि स्टायफंड मिळवायचं, प्लस एक करिअर ग्रोथ म्हणून पण आपण GPAT एक्झाम देत असतो. सोबतच आपल्याला कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस होत असतात GPAT एक्झामचे. तर नेक्स्ट म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कुठले स्टुडंट्स ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल आहेत. तर B.Pharm ग्रॅज्युएट स्टुडंट्स जे की थर्ड इयरला आहेत किंवा अपिअरिंग इन फायनल इयर, ते स्टुडंट्स GPAT एक्झाम देऊ शकता. GPAT एक्झाम देण्यासाठी कुठलाही एज लिमिट क्रायटेरिया नाही. तुम्ही जर फार्मसी बॅकग्राऊंडमध्ये म्हणजेच B.Pharm ग्रॅज्युएट्स असाल किंवा B.Pharm अपिअरिंग असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. सेकंड म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन, डेट्स फॉर ॲप्लिकेशन फॉर्म, एक्झाम आणि रिझल्ट हे सगळं तिथे मेन्शन केलेलं असतं. आता GPAT एक्झामचे फॉर्म सुरू झाले आणि 12 जानेवारी ही लास्ट डेट आहे. तर 7 मार्चला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. 7 मार्चला तुमची एक्झाम असणार आहे आणि 7 एप्रिलला रिझल्ट डिक्लेअर होईल. आता हा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तर 3 तासाची एक्झाम आहे. 125 MCQs, करेक्ट MCQला 4 मार्क, 1 रॉंग क्वेश्चन 1 मार्क डिडक्ट होणार. आता याच्यात सब्जेक्ट कुठले तर तुमचं फार्मसी म्हणजे B.Pharmacy PCIच्या सिलेबसमध्ये जेवढे सब्जेक्ट इन्क्लूड आहे ते सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला ह्या एक्झामसाठी स्टडी करायचे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट वेटेजचे सब्जेक्ट्स कोणते आहे तर सगळ्यात आधी फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि अलाइड सब्जेक्ट्स, त्यामधून 38 क्वेश्चन विचारलेले असतात. मॅक्झिमम मार्क्स आहे 152. फार्मास्युटिक्स त्याच्यातून 38 क्वेश्चन विचारलेले असतात आणि अगेन मार्क आहे 152. नेक्स्ट सब्जेक्ट आहे फार्माकोग्नोसी, फार्मॅकोलॉजी, अदर सब्जेक्ट्स जसं की त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायोफार्मास्युटिक्स, PJ, ॲनाटॉमी. तिथे मी हेच सांगेल की स्टडी प्लॅन कसा करायचा तर डू नॉट ट्राय टू स्टडी एव्हरीथिंग ॲट दिस लेवल. फोकस ऑन हाय वेट टॉपिक्स, रिव्हिजन प्लस MCQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि डेली तुम्हाला 6 ते 8 तास अभ्यास करणं मॅन्डेटरी आहे. आता सब्जेक्ट प्रायोरिटी तुम्ही कुठली फॉलो करणार तर ॲज युजल मी सांगितलं तुम्हाला फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी अँड अलाइड सब्जेक्ट्स. ओके. आता 60 डेज जो प्लॅन आहे ह्या 60 डेजमध्ये काय करायचं आहे तुम्हाला,
we must focus on maximum scoring subject which we have already mentioned. आता 60 days स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला पहिली जी फेज आहे म्हणजे पहिले 1 ते 30 दिवस हे कन्सेप्ट्स बिल्डिंगसाठी द्यायचे आहे. आता कन्सेप्ट बिल्डिंग्स म्हणजे काय की मेन ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहे पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड. सपोज की फार्मॅकोलॉजी आहे तर मग फार्मॅकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशनचे चार्ट प्रिपेअर करायचे, क्लासिफिकेशन्स नोट डाऊन करून घ्यायचे, लर्न करायचे, ॲज वेल ॲज त्यांच्या ज्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे इम्पॉर्टंट ड्रग्सच्या त्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जी फेज सेकंड येते तुमची त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन. आता रिव्हिजन प्लस MCQ म्हणजे उरलेले 31 ते 45 दिवस तुम्ही नोट करून घेऊ शकता. पहिले 1 ते 30 दिवस कन्सेप्ट्स बिल्डिंग म्हणजे रीड करायचं आहे, पण रीड कसं इन शॉर्टमध्ये. आता एकदम लॉंग किंवा डिटेल रीड करत बसायचं नाही आहे. सेकंड जी फेज असेल तुमची ती रिव्हिजन प्लस MCQ. ओके. फेज सेकंड आणि फेज थर्ड जी आहे तर फेज थर्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मॉक टेस्ट आणि फायनल रिव्हिजन. म्हणजे दिवस झाले की खबर 1 ते 30मध्ये कन्सेप्ट्स बिल्डिंग, 31 ते 45 दिवसात रिव्हिजन प्लस MCQ आणि 46 ते 60 मीन्स 46 टू 60 डेजमध्ये मॉक टेस्ट प्लस फायनल रिव्हिजन. आता जे शेवटचे 15 दिवस आहे ह्या 15 दिवसात तुम्हाला कुठलाही न्यू टॉपिक स्टडी करायचा नाही आहे. ओके. आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्किप करायचे नाही आहे. आता राहिलं की कोग्नोसीचं कसं करणार, तर कोग्नोसीला इथं मी मेन्शन केलं आहे पॉईंट नंबर 3मध्ये एक असा चार्ट बनवायचा आपल्या बुकमध्ये ज्याच्यात की ड्रग जे आहेत क्रूड ड्रग त्यांचं नेम, सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि थेरपॅटिक यूज असा एक चार्ट बनवायचा. ह्या चार्टमध्ये इम्पॉर्टंट कारण मोस्टली सिनॉनिमवर आणि बायोलॉजिकल सोर्सवर क्वेश्चन विचारलेले असतात. नेक्स्ट येतं तुमचं न्यूमरिकल MCQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सॉल्व मॅक्झिमम MCQs डेली, मिनिमम 8 to 10 फुल मॉक टेस्ट, ॲनालिसिस. आता ह्या मॉक टेस्ट दिल्यानंतर ॲनालिसिस करायचं आहे. आता ॲनालिसिस कसं करणार, तर क्वेश्चन कुठल्या प्रकारचे, लेवल हार्ड, मीडियम, मॉडरेट. त्याच्यानंतर एक शॉर्ट ट्रिक आहे, ती ट्रिक जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये ट्रिक कसं करा, जेणेकरून मी तुम्हाला MCQ किंवा मॉक टेस्ट सॉल्व करताना कुठली ट्रिक फॉलो करायची जेणेकरून आपल्याला समजेल की आपले लॉजिकल जे आपण क्वेश्चन सॉल्व करतो ते किती बरोबर येतात किंवा 100% शुअरिटीवाले क्वेश्चन्स किती बरोबर येतात आणि ती जी ट्रिक आहे ती आपण फायनल एक्झामला कशी अप्लाय करायची असते. ओके. त्याच्यानंतर ॲनालिसिस. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, एकतर फक्त रिडिंगच करतात, ॲनालिसिस करतच नाही. आणि ॲनालिसिस जरी केली तरी त्याच्यामध्ये काय प्रॉपर ॲनालिसिस करत नाही, सिली मिस्टेक्स करतात. जे वीक सब्जेक्ट्स असतात तर त्या सब्जेक्ट्सला इम्प्रूव्ह करत नाही आणि टाईम मॅनेजमेंट प्रॉपर नसतं. त्यामुळे तुमची एक्झाम ही खूप अभ्यास करूनही तुम्ही डिस्क्वालिफाईड होतात. त्याच्यामुळं मी परत एकदा सांगते की GPAT ही एक्झाम कन्सेप्च्युअल बेस आहे, नॉट की तुम्ही पूर्ण सिलेबस 100% कव्हर करून एक्झामला गेले आणि तुम्ही 500 आउट ऑफ 500 मार्क्स घेतले. हे कधीही पॉसिबल होणार नाही. तुम्ही पूर्ण जरी वाचले असले तरी तुम्हाला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन हे लॉजिक लावूनच सॉल्व करायचे आहे. ॲज इट इज क्वेश्चन हे नसतात. ॲज इट इज क्वेश्चन हे खूप कमी असतात, पण त्यावेळेस पण आपलं काय होतं, आपल्याला असं वाटतं की इतका स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कसं काय विचारलेलं असेल, म्हणून आपण त्याचं एकदम डीपमध्ये आन्सर शोधायला जातो आणि तिथं चूक करतो. तर ही चूक तिथं करायची
नाही आहे तुम्हाला. आता कॉमन मिस्टेक्स काय आहे ज्या की तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त थेअरी वाचतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्विंग इग्नोर करतात, खूप साऱ्या मॉक टेस्ट देतात पण विदाऊट ॲनालिसिस, त्याचं ॲनालिसिसच करत नाही. नेक्स्ट तुम्ही मिस्टेक ही करता की खूप सारे मल्टिपल सोर्सेस यूज करतात. सपोज टेस्ट सिरीज वेगळ्या क्लासेसचे, लेक्चर वेगळ्याचे, बुक्स पण असतात ते एकदम रेफरन्स बुक यूज केले जातात, मल्टिपल सोर्सेस तुम्ही वापरतात, त्यामुळे तुमचंच कन्फ्युजन होऊन जातं. आणि नेक्स्ट म्हणजे स्टडिंग विदाऊट टाईम टेबल. कारण आता तुम्ही जर स्टडी करताय तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक टाईम टेबल बनवलं पाहिजे. कारण आता सपोज मी तुम्हाला सांगितले तुमच्याजवळ 60 डेज आहे, तर त्या 60 डेजला असं डिव्हाइड करा की उरले दिवस किती आहे ते काउंट करा, त्यापैकी तुमचा आतापर्यंत किती स्टडी झालेला आहे तो चेक करा, आणि जो रिमेनिंग राहिलेला आहे त्या रिमेनिंग सब्जेक्ट्सला, रिमेनिंग टॉपिक्सला ह्या उरलेल्या 60 डेजमध्ये डिव्हाइड करा. त्याने काय होईल, तुमचा पर डे तुम्हाला मॉर्निंगला उठल्यानंतर लगेच समजेल की आज तुम्हाला दिवसभर काय अभ्यास करायचा आहे, कुठल्या इयरची क्वेश्चन पेपर सॉल्व करायची. म्हणजे तुमचं सकाळी उठल्याबरोबर प्रिपरेशन स्टार्ट होईल, ना की तुमचा तो जो वेळ आहे तो तुम्ही विचार करण्यातच जातो मग की आज दिवसभर काय करू. आणि मग त्याने जमलिंग होतं, थोडा वेळ कोग्नोसी करतात, थोडा वेळ कोलॉजी करतात, मध्येच सुटिक्स घेतात, आणि मग यांनी काय होतं, खूप सारं कन्फ्युजन होतं. तर त्याच्यासाठी एक प्रॉपर टाईम टेबल बनवायचा आणि तो टाईम टेबल फॉलो करायचा कन्सिस्टंटली. ओके. अजून एक सांगाल की जीपॅट इज नॉट ओनली अ टेस्ट ऑफ नॉलेज, इट इज अ टेस्ट ऑफ कन्सिस्टन्सी अँड कॉन्फिडन्स. ओके. आता बुक्स कुठले रेफर करायचे, तर तुम्ही के डी त्रिपाठीमधून क्लासिफिकेशन लर्न करू शकता. ब्लॅकमन आणि अन्सेलमधले जे टेबल्स आहेत सुटिक्ससाठी, आय पीसाठी, ते फक्त टेब्युलर फॉर्ममधले ते टेबल एक्स्ट्रॅक्ट आऊट करून ते रीड करायचे. विल्सन आहे, त्याच्यानंतर पियर्सन बुकमध्ये पण जे इम्पॉर्टंट टेबल्स दिलेले आहे, चार्ट दिलेले आहे, ते एकदा गो थ्रू करायचं. त्यानंतर जीपॅट ॲट युअर फिंगर टिप्स, टार्गेट जीपॅट म्हणून पण एक बुक आहे, त्याच्यामध्ये पण एक टॅब्युलर फॉर्ममध्ये सगळ्या सब्जेक्ट्सची इन्फॉर्मेशन खूप छान प्रकारे दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि कुठल्याही टेस्ट सिरीज घ्यायची आणि सॉल्व करायची. कारण माझं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हेच तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही जितकं मॅक्झिमम MCQ सॉल्व करणार तितका तुम्हाला क्वालिफिकेशनचा स्कोअर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात. त्यामुळं मॅक्झिमम फोकस हा MCQ सॉल्विंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याच्यावर द्यायचा आहे. रीडिंग प्लस सॉल्विंग. पण सॉल्विंग पण कसं करायचं आहे, सॉल्व झालं की त्याला ॲनालिसिस पण करायचं. जे क्वेश्चन्स तुमचे चुकलेले आहेत त्या क्वेश्चन्सचे करेक्ट आन्सर काय आहे हे पण तुम्ही माहिती करून घ्यायचं. आणि मग जितके जास्त MCQ तुमच्या नजरेखालून जातील तितका जास्त तुमचा स्कोअर वाढेल. ओके. कॉमन मिस्टेक्स ऑलरेडी आपण इथे डिस्कस केलेले आहे. लास्टला मी तुम्हाला एक असं गोल्डन टिप्स देणार आहे फॉर अ मोटिवेशन, बिकॉज 2 months इज इनफ टू क्रॅक अ जीपॅट इफ युअर स्ट्रॅटेजी इज स्मार्ट. त्याच्यात काय, कन्सिस्टन्सी इज अ की, बिलीव्ह इन युअरसेल्फ, बी पॉझिटिव्ह, नो एक्सक्युजेस, रिवाइज डेली, फॉलो वन टाइम टेबल, प्रॅक्टिस MCQ डेली, फोकस ऑन हाय वेटेज सबस्टन्स, ॲनलाइज मिस्टेक्स, डोंट चेंज अ बुक. आता सपोज तुम्ही पहिल्यापासून फिंगर टिप्स वाचताय आणि अचानक तुम्ही पियर्सनवर शिफ्ट झाले, असं चुकी करायची नाही. जर तुम्ही पियर्सन वाचताय तर पियर्सनच कम्प्लीट रीड करायचं. ओके. स्टे हेल्दी, बी कन्सिस्टंट अँड ट्रस्ट द प्रोसेस. ओके स्टुडंट्स, 60 days can change your career if used properly. GPAT is not impossible.
1000 qualifieds every year, you can be one of them. GPAT ही खूप काही अशी अवघड एक्झाम नाही आहे. हजारो स्टुडंट्स दरवर्षी क्वालिफाईड होतात. यावर्षी त्यात तुम्ही पण एक असणार आहे. हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू द्यायचा. त्याने काय होणार आहे, जर तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल की हे जे 60 डेजमध्ये आहे तर फार्मॅकोलॉजीचे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, सुटिक्समध्ये काय इम्पॉर्टंट केलं पाहिजे, असं सब्जेक्ट वाईज ब्रेकडाऊन जर तुम्हाला पाहिजे असेल सब्जेक्ट्सचं, सब्जेक्ट वाईज डिवायडेशन केलेलं जर तुम्हाला पाहिजे असेल, इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहे त्याची लिस्ट आणि कोणत्या पॉईंटवर फोकस करायचं आहे, तर त्याच्यासाठी माझा एक नेक्स्ट व्हिडिओ अपलोड होणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. If you find this video is helpful, please like, share it with GPAT aspirants and subscribe to the channel for regular GPAT guidance. Thank you and all the best for GPAT.